राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आज नागपुरात राष्ट्रीय चिंतन शिबिर पार पडते। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर आयोजित करण्यात आलंय। शिबिरातून उपमुख्यमंत्री अजित पवारांची विविध मुद्द्यांवरती आमच्या प्रतिनिधीनं एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे, बघूयात। आपल्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत। दादा, जो विदर्भातून प्रचाराला सुरुवात करतो किंवा इथं बैठक घेतो त्याला भविष्यात निवडणुकांमध्ये यश मिळतं असं साधारण समीकरण आहे। तुम्ही देखील आता तुमचे चिंतन शिबिर नागपूरमध्ये घेतायत। इथून पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेची कशी तयारी आहे? का मी तसा कुठलाही विचार करून आम्ही प्रमुखांनी सगळ्यांनी इथं शिबिर घेतलेलं नाही। मागे आम्ही शिबिर शिर्डीला साईबाबांच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रात घेतलेलं होतं। ह्यावेळेस विदर्भात घ्यावं असं सगळ्यांचं बहुमत झालं। शेवटी लोकशाहीमध्ये काम करत असताना बहुमताचा आदर करावा लागतो, त्याच्यातनं वेगळा अर्थ काढू नये, कारण ही आपल्या राज्याची उपराजधानी आहे। आज विदर्भाकरता आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून भरभरून देण्याचं काम करतोय, मोठे निर्णय घेतोय, निधी देतोय, त्याची अंमलबजावणी करतोय आणि त्याच्यामुळं ह्या भागात आम्ही शिबिर घेतलेलं आहे। चिंतन शिबिर आहे। 12-13 विषय आम्ही दिलेले आहेत। सगळे वेगवेगळे ग्रुप त्याचे बसलेले आहेत आणि ते चर्चा करतात। शेवटी कुठलाही पक्ष हा आपला रुलिंग पार्टी म्हणून आपल्याला काम करता यावं, आपल्या मनामध्ये जे काही धोरणं आहेत, जो काही कार्यक्रम आहे तो आपल्याला राबवता यावा असं त्या प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष आणि त्या पक्षाचे सगळे प्रमुख आणि त्यांची टीम तसं काम करत असते, तसं आम्ही पण करतो। पण दादा, या सगळ्या शिबिरामध्ये एक होर्डिंग जो आहे तो महत्त्वाचा होता। त्यात लिहिलं होतं की झालं गेलं गंगेला वाहिलं, दादा आणि ताई पुन्हा एकत्र या। काय वाटतं तुम्हाला? का एवढ्या आपली 140 कोटी जनता आहे, एवढ्या मोठ्या पॉप्युलेशन ज्यावेळेस तुमच्या माझ्या देशाची आहे, त्यावेळेस वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात आणि ते त्या बाबतीमध्ये त्यांना व्यक्त करण्याचा संविधानाने घटनेने अधिकार दिलेला आहे। आम्ही आमचं काम करतोय। मी कामाचा माणूस आहे, नेहमीच सांगतो, आणि मला काम करायला आवडतं। मी सकाळपासून काम सुरू करतो। पण दादा, कधी हा विचार तुमच्या मनात आला दादा आणि ताई काय आत्ता आम्ही तर घरगुती कार्यक्रम असल्यानंतर आम्ही एकत्र येतच असतो। राजकीय वेगवेगळी भूमिका असू शकते, घरामधले परिवार म्हणून तुमचे कार्यक्रम एकत्रपणेच्या वर्षानुवर्षे चालत असतात, ते झाले पाहिजे, ते आम्ही करतोय। जी गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांवर टीका केली, त्या टीकेनंतर असं दिसून येतं की राज्यातलं टीकेचं स्तर, राजकारणातलं स्तर फार खाली जातो। आज शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना देखील त्या संदर्भात हे दुर्दैव आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपल्या महाराष्ट्राची देशामध्ये ओळख आहे आणि असं असताना कुठल्या सत्ताधारी पक्षाचा, कधी विरोधी पक्षाच्या, कधी राजकीय संबंध नसणाऱ्या व्यक्तींनी वेगवेगळे स्टेटमेंट करून समाजामध्ये तेढ निर्माण करणं, त्याच्यातनं गैरसमज निर्माण करणं, त्याच्यातून कुणाचा तरी अनादर करणं, ही आपली परंपरा नाही, ही आपली मराठी संस्कृती नाही। हे कुणीही करू नये। हे जर कुणी करत असेल तर त्या पक्षाच्या प्रमुखांनी ताबडतोब याची नोंद घेऊन त्यांचे जे काही कान टोचायला पाहिजे किंवा त्यांना जे खडे बोल सुनवायला पाहिजे ते केलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी हे केलं पाहिजे पडळकरांच्या बाबतीत, कारण ते वारंवार टीका। त्यामध्ये मी सांगितलं ना, कुणाच्याही बाबतीत घडलं तर त्या पक्षाच्या प्रमुखांनी हे केलं पाहिजे, कारण ते शेवटी पक्षाचे प्रमुख आहेत। आपल्यात आता माझा राष्ट्रवादीचा कुणी जर चुकला तर माझ्याकडे पुढं अनेक उदाहरणं आहेत। मी तर सभेमध्ये लगेचच माझं भाषण करताना तिथल्या तिथं ते खोडून काढलं। हे आमची पक्षाची भूमिका नाही, हे त्याचं वैयक्तिक मत आहे, हे चुकीचं आहे। असं बोलणं हे आपल्या संस्कृतीला धरून नाही। दादा, मराठा आणि ओबीसी समाज आमोरासमोर आहेत असं चित्र आहे। याच्यावर जर तोडगा काढायचा असेल तर 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडावी अशी विरोधकांची मागणी आहे। या सगळ्या बाबतीत तुमचं काय? 52%च्या आरक्षणाची मर्यादा ओलांडलीच ना। EWSला 10% आरक्षण देताना 52 अधिक 10 62 झालेच ना। त्याच्यामुळं त्याच्यात जे काही स्टेटमेंट करतायत
मला माहिती नाही की त्यांना माहिती नाही का काय 52 10 62 ऑलरेडी आणि पुन्हा एकनाथराव शिंदेच्या काळात 10% मराठा समाजाला दिले म्हणजे 62 10 72 झालेलंच आहे का नाही. पण दोन्ही समाज खुश नाहीये सरकारवर, दोन्ही समाजाची नाराजी असल्याचंच पाहिलं. त्या संदर्भामध्ये नक्की कुणालाच काही कळेना की आपलं काही गेलंय का आणि दुसऱ्याला वाटतंय आपल्याला काही मिळालंय का. ह्याचं चित्र स्पष्ट होत नाही. त्याच्यामुळे ही संभ्रमावस्था निर्माण झाली आणि काही जण आपण त्या समाजाचं नेतृत्व करतोय म्हणून ते त्यांची भूमिका मांडतात. दादा, तुम्ही विदर्भात आहे म्हणून हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विदर्भात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू असं म्हणतात. ती योग्य वेळ कधी येईल आणि तुम्ही विश्वास द्याल का शेतकऱ्यांना की कर्जमाफी? त्यामध्ये आम्ही कॅबिनेटला निर्णय घेऊन जे काही कुणाचं मनुष्यहानी, जीवितहानी, प्राणहानी, पिकाची हानी, घराची हानी, रस्त्याची हानी, जे काही नुकसान झालेलं आहे ते आपल्याला कशी मदत करून पुन्हा त्याला उभं करता येईल आणि पंचनामे कसे करता येईल तातडीनं याबद्दलच्या सूचना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आम्ही सगळेजण लक्ष ठेवून बारकाईनं आहोत. त्यामध्ये हे एकदा आमच्या सगळ्यांच्या समोर आले, निधी त्याकरता आमच्याकडं आहे, कुठली अडचण नाही. शेवटचा प्रश्न विचारतो दादा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती कायम असेल की तुम्ही स्वबळावर लढण्याचा देखील विचार? त्यामध्ये आम्ही एकत्र बसून देवेंद्रजी, शिंदेसाहेब, मी, आमच्या तिन्ही पक्षाच्या संघटनेचे प्रमुख मान्यवर एकत्र बसून त्यावेळेस निर्णय घेऊ. आत्ता प्रत्येकाला आपले आपले शिबिरं, आपली आपली संघटना, आपल्या आपल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये एक चैतन्य, ईर्ष्या निर्माण करण्याचं काम करणं गरजेचं असतं. त्या पद्धतीने सगळे करतात. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.